मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपण डिंक भाजून घेऊ, डिंक आहेत जे आपण तळून घेऊया, गव्हाचं पीठ जे आपण भाजून घेऊ आणि किसलेलं खोबरं आपण तेही भाजून घेऊया, ते दाखवीनच। तसेच आपण गूळ घेतलेला आहे, ड्रायफ्रुट्स आहेत तेही आपण आता भाजून घ्यायचे, हे आपण बारीक चिरून घेऊ। चला बनवायला सुरुवात करूया। मेथी भाजून घेऊ, हलीम भाजून घेऊया। आता गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया, तूप आता आपण याच्यात ऍड करूया। अशा रीतीने आपण हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्या। ही आता मेथी दाणे जे आपण भाजून घेतलेले ते आता बारीक करून घेतलेत। आता त्याच्यात आपण तूप घालून भिजवून ठेवू। तुपात भिजवून आपण 2 तास ठेवूया, म्हणजे मेथीचे लाडू कडू होत नाही। आता डिंक आपण तळून घेऊया। ड्रायफ्रुट्स पण आपण तळून घेतलेले। आता एक खोबरं आपण भाजून घेतलंय, तसेच हलीम जे भाजलेले होते ते आपण मिक्सरला लावून बारीक केले। डिंक सुद्धा आपण आता बारीक केलेत आणि ही ड्रायफ्रूटची पावडर केली आहे आणि उरलेले ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण कापून घेऊ। आणि आता ओवा आपण भाजून घेऊया, तसेच खसखसही भाजून घेऊ। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करूया। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करूया। त्यामध्ये आपण तूप टाकून त्याचा आता पाक तयार केलाय। असा पाक तयार करून घेतलाय। आता आपण मेथी भिजवून जी ठेवलेली होती ते आपण मिश्रण टाकूया आणि ड्रायफ्रुट्स पण आता मिक्स करून घेऊया, हे बारीक चिरून घेतलेले होते। आता आपण जो पाक तयार केले तो त्याच्यात टाकूया आणि याचे लाडू वळून घेऊया। अशा प्रकारे मेथीच्या लाडूची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असे मेथीचे लाडू थंडीमध्ये खाण्यासाठी खूप उपयुक्त असतात। धन्यवाद।